तर सर्व विद्यार्थी मित्रांना आवाज येतोय? सर्वांना आवाज येतोय? पटपट जॉईन व्हायचंय. माया थोरात आवाज येतोय व्यवस्थित? पूजा जाधव गुड इव्हिनिंग बेटा. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण बरेचसे पॉइंट्स या चॅप्टरचे कव्हर केले आणि नेक्स्ट पार्ट त्या ठिकाणी आपण कव्हर करतोय. तर तो जो पार्ट आहे आज आपला हा चॅप्टर एंड होऊन जाईल. काल आपण बघितलं होतं दोन पाथवे त्या ठिकाणी असतात. पहिला पाथवे एपोप्लास्ट पाथवे आणि दुसरा पाथवे सिम्प्लास्ट पाथवे. पहिला पाथवे कोणता आहे? एपोप्लास्ट पाथवे. दुसरा पाथवे कोणता आहे? सिम्प्लास्ट पाथवे. लक्षात घ्यायचंय पहिला जो पाथवे त्या ठिकाणी इन एपोप्लास्ट पाथवे द मूवमेंट ऑफ वॉटर टेक्स प्लेस थ्रू सेल वॉल अँड इंटरसेल्युलर स्पेस. बघा जी सेल वॉल आहे आणि इंटरसेल्युलर स्पेस आहे त्यांच्यामधून त्या ठिकाणी काय होत असतं? वॉटरचं कंडक्शन होतं. तर त्या कंडिशन्स बघा इथं लक्षात घेऊ आपण. इथून कंडक्शन होतंय आणि अलॉंग द सेल वॉल कंडक्शन होतंय ह्या पद्धतीने. तर आता हा जो पार्ट आहे इथं मात्र तुम्ही बघा याला म्हणता कॅस्पेरियन बँड. हा जो एंडोडर्मिस आहे एंडोडर्मिस मध्ये एक बँड असतो जो सबेरिन नावाच्या केमिकल पासून बनलेला असतो. लक्षात घ्या कोणत्या केमिकल पासून बनलेला आहे? सबेरिन नावाचं जे केमिकल आहे त्या केमिकल पासून तो बनलेला आहे. तर त्याला म्हणता कॅस्पेरियन बँड. काय नाव द्यायचंय सांगा? कॅस्पेरियन बँड. आणि इथं तुम्ही ऑब्झर्व करा इथून इथपर्यंत सांगा बरं पाण्याचा फ्लो अलॉंग द सेल वॉल होतोय का नाही होते? लक्षात घ्या आता इथून इथपर्यंत एंडोडर्मिस मध्ये कुठं सांगा? एंडोडर्मिस मध्ये पाण्याचा फ्लो अलॉंग द सेल वॉल नाही. बघा हे असा फ्लो नाही, असा हा इथून आहे. अलॉंग द सेल वॉल नाहीये तर सेलच्या आतून फ्लो होतोय पाण्याचा. कुठून फ्लो होतोय? सेलच्या आतून. कुठं? फक्त एंडोडर्मिस मध्ये. आणि परत पुढे गेल्यावर अलॉंग द सेल वॉल आहे. अलॉंग द सेल वॉल आहे. तर लक्षात काय घ्यायचंय की जो कॅस्पेरियन बँड असतो तो एंडोडर्मिस मध्ये असतो आणि तो सबेरिन नावाच्या केमिकल पासून बनलेला असतो. परत एकदा बघा कॅस्पेरियन बँड असतो जो सबेरिन नावाचा मटेरियल पासून बनलेला आहे आणि तो एंडोडर्मिस मध्ये. ऍक्च्युअल कसं असतं बघा हे इपिब्लेमा सेल आहे. कोणती सेल आहे? इपिब्लेमा सेल. नंतर याला म्हणता कॉर्टिकल सेल. काय नाव द्यायचंय? हिरव्या रिजनला काय नाव द्यायचंय? कॉर्टेक्स रिजन. त्याच्यानंतर आता इथे एक नाही दिलेलं पण हा जो आहे याला म्हणता एंडोडर्मिस. काय म्हणायचंय? एंडोडर्मिस. आणि त्याच्या इथं जे
याला म्हणायचं व्हॅस्क्युलर बंडल. काय नाव द्यायचं आहे? ऍक्च्युअली लेअर कसे असतं बघा, इथं मी तुम्हाला एक क्वेश्चन आहे त्यामध्ये बघा, हे जे रूट हेअर आहे ह्या कोणत्या सेल आहे सांगा? या ग्रे कलरच्या सेल दाखवल्या इपिब्लेमा. नंतर याला हा जो ब्ल्यू कलरचा पार्ट दाखवला त्याला म्हणायचं कॉर्टेक्स. त्याच्यानंतर मग येतं एंडोडर्मिस. एंडोडर्मिस नंतर हा एक सायक्लिक पार्ट येतोय, याला म्हणता पेरिसायकल. काय नाव द्यायचं आहे? पेरिसायकल. सेंटरचा हा जो पार्ट आहे याला नाव देता पीथ. काय नाव द्यायचं आहे? पीथ. लक्षात घ्या. आणि इथे हे जे पेरिसायकलच्या मध्ये व्हॅस्क्युलर बंडल आहे मित्रांनो, ज्यामध्ये काय प्रेझेंट आहे? झायलेम आणि फ्लोएम. हा लक्षात ठेवायचं की पाण्याचा फ्लो कुठून स्टार्ट होईल सांगा? जमिनीतून. पाणी कोण ऍब्झॉर्ब करेल? पहिले रूट हिअर. जमिनीतून पाणी कोण ऍब्झॉर्ब करेल? रूट हिअर. आणि रूट हिअर म्हणजे कोणत्या सेल आहे? इपिब्लेमा सेल. इपिब्लेमा सेल मधून पाणी कुठे येईल? कॉर्टेक्स मध्ये. कॉर्टेक्स मधून कुठे येईल? एंडोडर्मिस मध्ये. एंडोडर्मिस मधून कुठे जाईल? पेरिसायकल. आणि मग मध्ये व्हॅस्क्युलर बंडल, मग ते प्रोटोझायलेम वगैरे जे असेल ते. तर मग आता इथं बघा, सगळ्यात पहिल्यांदा पाणी कुठं आलं? रूट हिअर, इपिब्लेमा सेल. नंतर कोण? कॉर्टेक्स रिजन, कॉर्टिकल सेल. नंतर कोण? एंडोडर्मिस. नंतर कोण? पेरिसायकल. आणि नंतर कोण? प्रोटोझायलेम. हा फ्लोच आहे पाण्याचा, पाठ करायचा हा. इपिब्लेमा, कॉर्टिकल रिजन, त्यानंतर एंडोडर्मिस, पेरिसायकल आणि प्रोटोझायलम. काय काय सांगा? इपिब्लेमा, कॉर्टिकल सेल, एंडोडर्मिस, पेरिसायकल, प्रोटोझायलम. तर दिस इज द कंप्लीट पाथवे फॉर द फ्लो ऑफ वॉटर इन द रूट्स. आणि मग इथे येईल ते प्रोटोझायलम म्हणजे व्हॅस्क्युलर बंडल पर्यंत हा सिक्वेन्स आहे. मग याचं करेक्ट ऑप्शन कोणता आलं सांगा? ए इज द करेक्ट ऑप्शन. कोणता ऑप्शन करेक्ट येईल? ए. मग आता इथं मी तुम्हाला थोडासा हा पार्ट जो वेगळा आहे जो लक्षात घ्यायचा आहे. तर बघा हा एक पार्ट आहे, याच्यात मी तुम्हाला सांगितलं बघा इपिब्लेमा इथून बघा काय होतं, हा एपोप्लास्ट पाथवे कुठून होतो? अलॉंग द सेल वॉल. बघा अलॉंग मूवमेंट वॉटर टेक्स प्लेस थ्रू द सेल वॉल अँड इंटरसेल्युलर स्पेसेस. सेल वॉल मधून त्या ठिकाणी प्रोसेस होईल. कशामधून? सेल वॉल. तर मग इथून फ्लो झाला बघा अलॉंग द सेल वॉल आहे किंवा इंटरसेल्युलर स्पेस आहे. कुठंच पाणी सेलच्या आत नाही जाते, कुठंच नाही जाते. बघा इथं कुठंपर्यंत? इथंपर्यंत. आणि आता इथून डायरेक्ट पाणी सेलच्या मधून चाललं. कोणत्या भागात? एंडोडर्मिस मध्ये. का बरं? तर कॅस्पेरियन बँडमुळे पाणी हे त्या ठिकाणी अलॉंग द सेल वॉल जात नाही आणि म्हणून ते कुठं जातं? सेलच्या आतून जातं. आणि जर पाण्याचा फ्लो कुठं कसा होत असेल? सेलच्या आतून. बघा इथून बघा सेलच्या आतून पाणी चाललेलं आहे, अलॉंग द सेल वॉल नाहीये. अलॉंग द सेल वॉल नाहीये तर याला म्हणता सिम्प्लास्ट पाथवे. तर आता तुम्ही इथून लक्षात ठेवायचं की एपोप्लास्ट पाथवे हा एपोप्लास्ट असतो कुठपर्यंत? तर एंडोडर्मिस पर्यंत. म्हणजे एखादी गाडी असते ना की एखाद्या ठराविक स्टॉप पर्यंत एक्सप्रेस आहे, नंतर ऑर्डिनरी आहे. तसा प्रकार आहे की हा जो पाथवे हा एपोप्लास्ट पाथवे कुठपर्यंत? एंडोडर्मिस पर्यंत. आणि एंडोडर्मिस मध्ये गेल्यावर कोणामुळे? तर कॅस्पेरियन बँडमुळे तो एपोप्लास्ट पाथवे सिम्प्लास्ट होतो आणि पाणी एंडोडर्मिस सेलच्या आतून जातं, परत तो एपोप्लास्ट होतो आणि मग पुढे जातं पाणी व्हॅस्क्युलर बंडल किंवा व्हेसल्स पर्यंत. लक्षात आलं का? म्हणजे सांगा एंडोडर्मिस मध्ये एपोप्लास्ट पाथवे हा सिम्प्लास्ट होतो कोणामुळे? कॅस्पेरियन बँडमुळे. कॅस्पेरियन बँड त्याला अलॉंग द सेल वॉल जाऊ देत नाही आणि म्हणून तो सेलच्या आतून जातो एंडोडर्मिस मधून. आता हे झालं याला बघा म्हणजे इथपर्यंत एपोप्लास्ट, इथून एवढा सिम्प्लास्ट, नंतर परत एपोप्लास्ट. आता अजून एक पॉइंट तुम्हाला सांगतोय. इथून असे काही रूट्स तयार होतात डायरेक्टली. सांगा कुठून? एंडोडर्मिसच्या आतून. बघा इथून. तर यांना म्हणता मित्रांनो सेकंडरी रूट्स. हे 2025 ला जे ऍडिशनल क्वेश्चन विचारलेले त्याच्याकरता मी हे पॉइंट तुम्हाला एक्सप्लेन करतोय. आपल्या काल एक्सप्लेन नाही केले पण आज ते पॉइंट मी क्लिअर करून म्हणजे
त्या ठिकाणी ते रिलेटेड क्वेश्चन्स बघितले आलेले, ते पण पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करतो, कारण तो पॉईंट त्या बस बाकी सगळं एक्सप्लेन केलेलं, पण हा पॉईंट राहिला होता तर हा पण क्लिअर करून देतोय ना. म्हणजे कोणताच पॉईंट सोडत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही, कोणताच पॉईंट सोडत नाहीये. त्याचं एकमेव कारण आहे की पूर्ण डिटेल स्टडी असेल तरच क्वेश्चनचे आन्सर येणार आहे. मित्र मेहनत घ्या, लक्षात येत आहे ना. मी जर यात समजा याचा थेरी पार्ट पण नसता घेतला आणि क्वेश्चन नसते घेतले तर तुमच्या लक्षात पण नसतं आलं. पण आपल्याला तसं करायचंच नाही. आपल्याला कोणत्याही गोष्टी टाळाटाळ नाही करायची आहे, आपल्याला एकदम अलर्ट राहायचंय आणि एकदम त्या ठिकाणी येतोय का आवाज? आवाज येतोय का? येस, आवाज येतोय. तर माझं म्हणण्याचा मुद्दा आहे, आता येतोय आवाज? प्रतीक्षा काळे आवाज येतोय मला वाटतं आता. ओके है ना. तर बघा, हे कळालं का सांगा. एपोप्लास्ट पाथवे म्हणजे फ्लो ऑफ वॉटर अलॉंग द सेल वॉल और थ्रू द इंटरसेल्युलर स्पेसेस बट नॉट थ्रू द सेल. सेलच्या बाजूबाजूनी जाईल फ्लो, त्याला एपोप्लास्ट म्हणायचं. लक्षात आलं. आणि फक्त एंडोडर्मिस मध्ये, कुठे सांगा, एंडोडर्मिस नावाचा जो भाग आहे तिथं तो पाथवे कसा होतो, सिम्प्लास्ट. कोणामुळे? तर कॅस्पेरियन बँडमुळे. आणि परत आत गेल्यावर एपोप्लास्ट होतो. कॅस्पेरियन बँड हा कोणत्या मटेरियल पासून तयार होतो? तर त्याचं उत्तर आहे कॅस्पेरियन बँड इज मेड अप ऑफ सबेरिन. कॅस्पेरियन बँड इज मेड अप ऑफ सबेरिन. कशामुळे तयार होतोय सांगा? सबेरिन पासून. आणि तो त्या ठिकाणी मग आता काही रूट्स जे ते रूट्स त्या ठिकाणी कुठून तयार होता? एंडोडर्मिस पासून, आणि डायरेक्टली बाहेर जाता आणि त्याला म्हणता सेकंडरी रूट्स. आणि सेकंडरी रूट्स हा एक त्या ठिकाणी एपोप्लास्ट पाथवेला अल्टरनेटिव्ह पाथवे. लक्षात घ्या, सेकंडरी रूट्स हे डायरेक्ट कुठून स्टार्ट होता मित्रांनो? सांगा बरं पटकन. सेकंडरी रूट्स हे डायरेक्ट कुठून स्टार्ट होतात? तर त्याचं उत्तर आहे सेकंडरी रूट्स डायरेक्टली स्टार्ट्स फ्रॉम एंडोडर्मिस अँड देअरफॉर. मग सांगा बरं, याचा अर्थ जो कॅस्पेरियन बँड आहे तो त्यांना आडवा येत नाही. ते डायरेक्टली पाणी एंडोडर्मिसच्या मध्ये आणून सोडतात. जमिनीतलं पाणी कुठं आणता? एंडोडर्मिसच्या. तर हे पॉइंट्स लक्षात घ्या, त्याचे क्वेश्चन्स बघू आपण. मग हे झालेले सांगा. सिम्प्लास्ट पाथवे मध्ये वॉटर कुठून फ्लो होतं? सेलच्या आतून. आणि सांगा दोन सेलला जोडणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजला काय नाव द्यायचंय? तर काल सांगितलेलं आहे प्लाझ्मोडेस्माटा. काय नाव द्यायचं सांगा? प्लाझ्मोडेस्माटा. की जो दोन सेलच्या मध्ये दरवाजा आहे आणि त्या दरवाजामुळे दोन्ही सेलचे सायटोप्लाझम एकमेकांना जोडले गेले. मित्रांनो, दोन्ही सेलचे सायटोप्लाझम एकमेकांना जोडले गेले. त्यानंतर मग ऍक्टिव्ह पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन ते बघितलेले आपण पूर्ण पॉइंट. फक्त त्याच्यातलाच पॉइंट त्या ठिकाणी एक्सप्लेन करण्याचा बाकी होता. हे सर्व बघितलेलं आहे. हे पण आता क्वेश्चन पण बघितलं बघा. हा क्वेश्चन पण एक्सप्लेन करून दिला तुम्हाला. त्यानंतर बघा आता इथं बघा बरं, ऍडिशनल एपोप्लास्टिक रूट ऑफ द वॉटर दॅट अलाउ द डायरेक्ट एक्सेस टू झायलेम अँड फ्लोएम इज अलॉंग द मार्जिन्स ऑफ. काय प्रश्न विचारला बघा. एपोप्लास्टिक रूट ऑफ वॉटर दॅट allows the direct access to xylem and phloem is along the direct axis. म्हणजे डायरेक्ट एंडोडर्मिस पर्यंत, डायरेक्ट व्हॅस्क्युलर बंडल पर्यंत पाथ येतो. आणि तो कोणा थ्रू आहे सांगा? आता सांगितलं मी तुम्हाला, सेकंडरी रूट्स असतात. लक्षात ठेवा, सेकंडरी रूट्स हे डायरेक्टली एंडोडर्मिसच्या आतून स्टार्ट होतात आणि डायरेक्टली ते व्हॅस्क्युलर बंडल मध्ये पाणी आणून सोडतात. म्हणजे हा डायरेक्ट पाथवे की जो काय करतो, जास्त मध्ये स्टॉप न घेता डायरेक्टली जमिनीतलं पाणी व्हॅस्क्युलर बंडल पर्यंत आणून सोडतो. आणि त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन येईल बी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन करेक्ट येत सांगा मित्रांनो? बी हे त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. तर बघा, आणि हे सर्व पॉइंट
मी इथं तुम्हाला एक्सप्लेन केले बघा. एपोप्लास्टिक pathway provides a route towards the vascular stele म्हणजे vascular bundle through free spaces and cell wall of the epidermis and cortex. Additional apoplastic route that allows the direct access to xylem and phloem is along the margin of secondary roots. वाक्य लक्षात घ्या की जो डायरेक्ट पाथवे तो कोणा थ्रू असतो? सेकंडरी रूट्स. सेकंडरी रूट्स काय करता? स्टॉप नाही घेत, डायरेक्ट जमिनीतून स्टार्ट होता आणि कुठपर्यंत येता? डायरेक्ट झायलेम फ्लोएम पर्यंत येता, मध्ये नाही. मग त्यामुळे हा डायरेक्ट पाथवे म्हटला जातो. सेकंडरी रूट्स डेव्हलप फ्रॉम पेरिसायकल. बघा मी तुम्हाला म्हटलं ना की सेकंडरी रूट्स हे एंडोडर्मिसच्या आतून म्हणजे पेरिसायकल पासून स्टार्ट होता. अ सेल लेअर जस्ट इनसाइड द एंडोडर्मिस. द एंडोडर्मिस इज कॅरेक्टराइज्ड बाय. सांगा बरं, आताच मी तुम्हाला सांगितलं की एंडोडर्मिस मध्ये कोणती स्ट्रीप असते? कॅस्पेरियन स्ट्रीप. अँड इज अ काय बघा? सबेराइज्ड लेअर. सबेराइज्ड लेअरचा अर्थ काय होतो? लेअर मेडअप ऑफ सबेरिन. लक्षात घ्या की लेअर जो सबेरिन पासून तयार झाला आहे त्याला म्हणता सबेराइज्ड लेअर. अँड दॅट फोर्सेस बघा त्या कॅस्पेरियन स्ट्रीप मुळे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जो एपोप्लास्ट पाथवे तो सांगा फक्त एंडोडर्मिस मध्ये कसा होतो? सिम्प्लास्ट होतो. लक्षात घ्या, एपोप्लास्ट पाथवे बिकम simplest pathway in endodermis due to Casparian layer which is made up of suberin. त्याचा आन्सर आलं करेक्ट, सेकंडरी रूट्स. हे पूर्ण एक्सप्लेन केलंय. नेक्स्ट, अँड इम्परमिएबल लेअर. बघा म्हणजे पाण्याचा फ्लो होऊ न देणारा लेअर दॅट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन एपोप्लास्टिक पाथवे दॅट डज नॉट अलाउ द वॉटर टू पास थ्रू एंडोडर्मिस. बघा जे पाण्याला एंडोडर्मिसच्या वॉल मधून जाऊ देत नाही तर तो लेअर कशापासून बनलेला आहे? तर डायरेक्टली त्यांनी सांगितलेलं आहे. सांगा बरं कोणता लेअर महत्वाचा आहे तिथं? कॅस्पेरियन लेअर. आणि कॅस्पेरियन लेअर कशापासून बनलेला आहे? सांगा बरं. त्याचा आन्सर येईल सबेरिन. काय आन्सर येईल सांगा? सबेरिन हे त्याचं आन्सर त्या ठिकाणी येईल. बघा हे कॅस्पेरियन स्ट्रीप इज अ सबेराइज layer. Casparian strip is a suberized layer that forces all to move in simplest order to enter the vascular system. Since secondary route grow through the endodermis, a direct pathway of xylem and phloem is available that bypass the Casparian strip and allows to enter the water to the vascular system without moving in simplest pathway. मग सांगा आता एक पॉइंट लक्षात घ्या की कॅस्पेरियन मुळे एपोप्लास्ट पाथवे सुद्धा कसा होतो? सिम्प्लास्ट पाथवे. हे पॉइंट लक्षात घ्या. पण सेकंडरी रूट्स मुळे कोणामुळे सांगा? सेकंडरी रूट्स मुळे. कोणामुळे? तर सेकंडरी रूट्स मुळे डायरेक्ट पाणी येतं आणि कुठं? एंडोडर्मिसच्या पण आतमध्ये पेरिसायकल. म्हणजे याचा अर्थ काय सांगा? कॅस्पेरियन लेअर त्याला आडवा येतच नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे पाथवे तो एपोप्लास्ट राहतो शेवटपर्यंत, सिम्प्लास्ट होतच नाही. कोणामधून? सेकंडरी रूट्स मधून. कुठून सांगा? सेकंडरी रूट्स मधून. ते झालं. नंतर हे पण क्लिअर केलं सबेरिन. आता बघा ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर. द ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर विथ डिझॉल्व मिनरल फ्रॉम रूट्स म्हणजे एकदम सोपं आहे. पाण्याचा फ्लो कुठून कुठे जायचा? जमिनीतून झाडाच्या टोकापर्यंत. जमिनीतून रूट्स मध्ये आणि रूट्स पासून झाडाच्या टोकापर्यंत. आणि हा जो फ्लो आहे पाण्याचा अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी त्याला म्हणता ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर ऑर असेंट ऑफ सॅप. काय म्हणायचं सांगा मित्रांनो? ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर ऑर असेंट ऑफ सॅप. सांगा बरं परत एकदा. बघा जमिनीतलं पाणी रूट्स मध्ये येईल. जमिनीतलं पाणी रूट्स मध्ये येईल आणि रूट्स मधून झाडाच्या टोकापर्यंत जाईल. आणि हा जो पाण्याचा फ्लो होतोय मित्रांनो याला म्हणता ट्रान्सलोकेशन ऑर असेंट ऑफ सॅप.
परत एकदा बघा मग काय सांगा, फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम रूट टू टॉप ऑफ द ट्री इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर or it is called ascent of sap. Several mechanisms or theories have been put forth to explain the mechanism of translocation of water. म्हणजे याचा अर्थ हे पाणी कसं जातंय वर, तर ते एक्सप्लेन करण्याकरता डिफरंट थिअरीज आर कन्सिडर्ड अँड दिस थिअरी आर, पहिली रूट प्रेशर थिअरी और नोन एज द व्हायटल थिअरी. सांगा, जे पाण्याचा रूट पासून झाडाच्या टोकापर्यंत जो फ्लो होतोय त्याला काय म्हणतात सांगा, रूट प्रेशर थिअरी किंवा व्हायटल थिअरी. काय नाव द्यायचंय, रूट प्रेशर थिअरी किंवा व्हायटल थिअरी. दुसरी थिअरी कोणती मित्रांनो, कॅपिलरी थिअरी. दुसरी थिअरी कोणती आहे, कॅपिलरी थिअरी और द थिअरी इज नोन एज फिजिकल फोर्स थिअरी. काय नाव द्यायचंय सांगा, कॅपिलरी थिअरी किंवा फिजिकल फोर्स थिअरी. आणि शेवटची जी आहे त्याला म्हणता कोहिजन टेन्शन थिअरी और ट्रान्सपिरेशन पूल थिअरी. लक्षात घ्या पॉइंट, 3 थिअरीज इथं आपण पहिले नोट केल्या. कोणत्या कोणत्या सांगा, पहिली थिअरी आहे रूट प्रेशर थिअरी किंवा व्हायटल थिअरी. परत एकदा बघा, रूट प्रेशर थिअरी किंवा व्हायटल थिअरी. दुसरी थिअरी आहे कॅपिलरी थिअरी किंवा फिजिकल फोर्स थिअरी. आणि तिसरी थिअरी आहे मित्रांनो कोहिजन टेन्शन थिअरी और ट्रान्सपिरेशन पूल थिअरी. काय सांगा, रूट प्रेशर थिअरी, कॅपिलरिटी थिअरी, कोहिजन टेन्शन थिअरी. तर याच्यातला एक एक आपण पॉइंट बघत जाऊ. सांगा, फर्स्ट थिअरी इज रूट प्रेशर थिअरी. पहिली थिअरी कोणती सांगा, तर फर्स्ट थिअरी इज रूट प्रेशर थिअरी और व्हायटल थिअरी. पहिली थिअरी आहे रूट प्रेशर. बघा आता कोणी मांडली ही थिअरी, तर प्रिस्ले प्रपोज दिस थिअरी. प्रिस्ले नावाच्या सायंटिस्टनी ही थिअरी मांडली. अकॉर्डिंग टू दिस थिअरी, हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज डेव्हलप इन द लिव्हिंग सेल ऑफ द कॉर्टेक्स ड्यू टू कंटिन्युअस ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. बघा आता, पाण्यामुळे जे प्रेशर क्रिएट होत असतं त्याला म्हणता हायड्रोस्टॅटिक प्रेशर. जमलेल्या पाण्यामुळे जे प्रेशर क्रिएट होतं त्याला काय नाव द्यायचं सांगा, हायड्रोस्टॅटिक प्रेशर. हायड्रो म्हणजे काय, पाणी, आणि स्टॅटिक म्हणजे काय, थांबलेलं. म्हणजे जे थांबलेलं पाणी आहे त्या पाण्यामुळे जे प्रेशर क्रिएट होतं त्याला काय नाव द्यायचं सांगा, हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आणि सांगा पाणी ऍब्झॉर्ब झाल्यामुळं कंटिन्युअस कुठे येतं, बघा इथं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा इथे सांगा, हे रूट हिअर काय करतील, पाणी ऍब्झॉर्ब करतील आणि कंटिन्युअस पाणी इथं येईल आणि याला म्हणता कॉर्टिकल रिजन. आणि इथं पाणी जमा होईल. लक्षात घ्या, या ठिकाणी पाणी काय होतंय, जमा होतंय कॉर्टिकल रिजन मध्ये. तर याला म्हणायचं त्या ठिकाणी कॉर्टिकल रिजन. आणि तिथं जे पाणी जमा होतंय त्या पाण्यामुळे जे प्रेशर क्रिएट होतंय त्याला म्हणता हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आणि ह्याच प्रेशरला यस हेल्स कुठं सांगा, कॉर्टेक्स रिजन मध्ये जे पाणी जमा झालंय त्या पाण्यामुळे जे प्रेशर क्रिएट होतंय त्याला काय नाव दिलं गेलं, पहिलं हायड्रोस्टॅटिक प्रेशर. ही थिअरी कोणी मांडली, प्रिस्लेनी. आणि हे जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे त्याला नाव दिलं गेलं रूट प्रेशर. हायड्रोस्टॅटिक प्रेशरला काय नाव दिलं गेलं मित्रांनो, रूट प्रेशर. कोणी दिलं, यस हेल्स नावाच्या सायंटिस्टनी. काय लक्षात घ्यायचंय, द प्रेशर इज टर्म ॲज रूट प्रेशर बाय यस हेल्स. ड्यू टू रूट प्रेशर वॉटर along with dissolved mineral is forced into xylem. आणि त्याच्यामुळं पाणी कुठे येईल, व्हॅस्क्युलर बंडल मध्ये. आणि तिथून ते पाणी वर कंडक्ट केल्या जाईल हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे. कोणत्या प्रेशरमुळे सांगा, हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट पाणी वर वर जाईल. सांगा बरं मग हायड्रोस्टॅटिक प्रेशरचं दुसरं नाव काय आहे,
रूट प्रेशर. आणि मग पाणी वर जाण्याला या थेरीनुसार कोणतं प्रेशर रिस्पॉन्सिबल आहे? रूट प्रेशर. आणि म्हणून या थेरीला काय आणायचं? रूट प्रेशर थेरी. कोणी मांडली? ही प्रिस्टलेनी. हायड्रोस्टॅटिक प्रेशरला रूट प्रेशर हे नाव कोणी दिलं? एस हेल्सने. लक्षात आले का पॉइंट? द व्हॅल्यू ऑफ रूट प्रेशर. आता बघा हा एक पॉइंट महत्वाचा आहे की रूट प्रेशरची जी व्हॅल्यू आहे ती किती असते? +1 to +2 बार्स. काय सांगा? रूट प्रेशरची जी व्हॅल्यू आहे ती किती असते मित्रांनो? +1 to +2 बार, विच इज इनफ टू पंप वॉटर टू हाईट ऑफ 10 to 20 मीटर. आणि एवढ्या प्रेशरमुळं 1 to 2 बार प्रेशरमुळं पाणी किती उंचीपर्यंत जाऊ शकतंय? तर 10 to 20 मीटर्स. किती उंचीपर्यंत जाऊ शकतंय? 10 to 20 मीटर्स. एवढ्या उंचीपर्यंत त्या ठिकाणी पाणी सहजपणे जाऊ शकतंय. आणि द फोर्सेस लाईक ऑक्सिजन, मॉइश्चर, टेम्परेचर ऑफ सॉइल, सॉल्ट कंटेंट ऑफ द सॉइल, जमिनीमध्ये किती खारवटपणा आहे, इन्फ्लुएन्स द रूट प्रेशर. रूट प्रेशर इज ऑस्मोटिक फेनॉमिना अँड इट्स डेव्हलपमेंट इज ऍक्टिव्ह प्रोसेस. ऍक्टिव्ह प्रोसेस म्हणजे एक्सपेंडिचर ऑफ एटीपी. त्याला रूट प्रेशर डेव्हलप व्हायला काय लागतं? तर एटीपी लागतं. म्हणून त्याला ऍक्टिव्ह फेनॉमिना नाव दिलं गेलेलं आहे. तर बघा बरं, आता रूट प्रेशर थेरी वॉज प्रपोज बाय 2023 ला विचारलेलं आहे. कोणी मांडली सांगा बरं रूट प्रेशर थेरी? ऑप्शन सांगा मला पटकन, कमेंट करून ऑप्शन सांगा. रूट प्रेशर थेरी कोणी मांडली? ऑप्शन ए, रूट प्रेशर थेरी इज प्रपोज्ड बाय ऋतुजा भुजाडे. बी ऑप्शन, सिद्धी कुदळे. बी ऑप्शन, आरती वाघ. बी ऑप्शन, वेदांग. बी ऑप्शन. व्हेरी गुड. सांगा ही थेरी कोणी मांडली? तर जे प्रिस्टले नावाच्या सायंटिस्टनी ही थेरी त्या ठिकाणी मांडली. रूट प्रेशर थेरी वॉज प्रपोज्ड बाय जे प्रिस्टले. प्रतीक्षा करेक्ट आहे. द टर्म रूट प्रेशर इज कॉइन बाय. सांगा बरं कॉर्टेक्स रिजन मध्ये जे पाणी आलेलं आहे त्या पाण्याला रूट प्रेशर नाव द्यायचं काम कोणी केलं? पटकन सांगा कोणतं ऑप्शन येईल? बी ऑप्शन, वेदांग सदावर्ते. ऋतुजा भुजाडे. बी ऑप्शन करेक्ट आहे. करेक्ट ऑप्शन इज बी ऑप्शन. यस हेल्स नी सांगा रूट प्रेशर ही शब्द पहिल्यांदा मांडला. माया थोरात. बी ऑप्शन करेक्ट आहे. पूजा जाधव, प्रतीक्षा काळे करेक्ट आहे. सांगा हे सुद्धा आन्सर तुम्हाला येऊ शकतं. सांगा ज्या बघा अमाऊंट ऑफ रूट प्रेशर रिक्वायर्ड टू पंप द वॉटर टू अ हाईट ऑफ सांगा 20 मीटर इज. पाण्याला 20 मीटर उंचीपर्यंत नेण्याकरता आता सांगितलेलं आहे किती प्रेशर लागेल, किती बार प्रेशर लागेल. सिद्धी कुदळे. ए ऑप्शन. ऋतुजा भुजाडे. ए ऑप्शन. आरती वाघ. ए ऑप्शन. अमृता थोरात. ए ऑप्शन. व्हेरी गुड. सांगा 10 मीटर उंचीपर्यंत न्यायचंय तर 1 बार प्रेशर आणि 20 मीटर उंचीपर्यंत न्यायचंय तर 2 बार प्रेशर लागतं. आताच आपण बघितलं 1 to 2 बार. तर बरोबर आहे. त्या ठिकाणी साईनी बरोबर सांगितलं, पूजानी बरोबर सांगितलं, प्रतीक्षानी बरोबर सांगितलं, ऋतुजा ठेंगडे त्यांनी पण बरोबर सांगितलं. उत्तर करेक्ट ऑप्शन आहे 2. नाऊ रूट प्रेशर थेरीला ऑब्जेक्शन कोणते? तर 20 मीटर पेक्षा ज्या झाडांची उंची जास्त आहे त्यांना ही थेरी लागू होत नाही. नंतर ऍब्सेन्स ऑफ सॅप ऍसेंट ऑफ सॅप म्हणजे त्या ठिकाणी रूट सिस्टीम नसल तरी झाडातून पाणी वरवर जातं. आणि मग सांगा रूट सिस्टीमच नाहीये तर रूट प्रेशरचा काही प्रश्नच नाही तरी पाणी वर जातं. तर याचं पण उत्तर त्यांना काही सांगता आलं नाही. नंतर जिम्नोस्पर्म जे सगळ्यात उंच झाड आहे, खूप उंच आहे
म्हणजे 20 मीटर पेक्षा पण उंच, त्यांच्यामध्ये रूट प्रेशरची व्हॅल्यू 0 असते. आणि मग त्यांच्यात पाणी वर जातं कस काय सांगता नाही आलं या थिअरीला. आणि ज्यामध्ये जे रूट प्रेशर नसतं त्या प्लांटमध्ये या थिअरीचं एक्सप्लेनेशन आपल्याला देता येत नाही. तर हे झाले डिफरंट लिमिटेशन्स ऑफ द रूट प्रेशर थिअरी. द नेक्स्ट वन इज द कॅपिलरी थिअरी और फिजिकल फोर्स थिअरी. बघा, बोहेम नी ही थिअरी मांडली. पहिला पॉइंट लक्षात घ्या, ही थिअरी कोणी मांडली? बोहेमनी. आणि याच्यामध्ये सांगा कोण रिस्पॉन्सिबल आहे? तर फिजिकल फोर्सेस अँड डेड सेल आर रिस्पॉन्सिबल फॉर असेंट ऑफ सॅप. असेंट ऑफ सॅपचा अर्थ काय झाला? पाणी वर जाण्याकरता. कुठून पाणी वर जायचंय? तर रूट्स पासून झाडाच्या टोकापर्यंत पाणी वर जाण्याकरता कोणते फोर्स महत्वाचे? तर फिजिकल फोर्सेस अँड डेड सेल्स. काय लक्षात घ्यायचे सांगा? फिजिकल फोर्सेस अँड डेड सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर असेंट ऑफ सॅप. फिजिकल फोर्सेस अँड डेड सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर असेंट ऑफ सॅप. म्हणजे पाणी वर जायला फिजिकल फोर्स आणि डेड सेल रिस्पॉन्सिबल आहे. झायलेम व्हेसल अँड ट्रॅकिड शो द कॅपिलॅरिटी जस्ट लाईक अ स्ट्रॉ. आता बघा, एखादा समजा स्ट्रॉ आहे किंवा वीक आहे, वातीतून बघा, जर वातीचे एक टोक तेलात बुडवलेलं आहे, दुसऱ्या टोकाला फ्लेम असते, तर एका टोकापासून तेल दुसऱ्या टोकापर्यंत जातं. तर त्या ठिकाणी किंवा एखादा स्ट्रॉ आहे, त्या ठिकाणी काचेची ग्लास ट्यूब आहे, त्यात पण पाणी असं वर जातं. अशाच पद्धतीने झाडामध्ये ज्या झायलेम व्हेसल्स आहे आणि ट्रॅकिड्स आहे त्यांच्यामध्ये त्या काय दाखवता? कॅपिलॅरिटी दाखवता. आणि त्यामुळे ते झाडाच्या आतमध्ये पूर्ण असा वॉटर कॉलम तयार करता, जसं तुम्ही मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये बघितलेलं आहे. आणि त्यामुळे पाणी वर जातं. पण मित्रांनो लक्षात घ्या, कॅपिलॅरिटीमुळे पाणी किती वर जाऊ शकतं? वॉटर इज रेज और कंडक्टेड अपवर्ड अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी टू फ्यू सेंटीमीटर. कॅपिलॅरिटीमुळे पाणी जास्तीत जास्त काही सेंटीमीटर पर्यंत वर जाऊ शकतं, जास्त पाणी वर जाऊ शकत नाही. जसं आता आपण बघितलं रूट प्रेशर थिअरी मध्ये पाणी किती वर गेलं होतं? 20 मीटर पर्यंत. तसं इथं नाही, इट इज कंडक्टेड अप टू फ्यू सेंटीमीटर. लक्षात आलं? मग बघा बरं, कॅपिलरी थिअरी वॉज प्रपोज्ड बाय. कोणी मांडली ही थिअरी सांगा बरं? पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय येईल सांगा? कॅपिलॅरिटी और फिजिकल फोर्स थिअरी कोणी मांडली? ऋतुजा ए ऑप्शन, सिद्धी कुदळे ए ऑप्शन, अजून साई भड ए ऑप्शन, वैष्णवी आहेर, प्रतीक्षा काळे, वेदांग सदावर्ते, सर्वांनी ऑप्शन दिलेलं आहे. अमृतानी पण हे ऑप्शन दिलं, करेक्ट आहे. बोहेमनी ही थिअरी मांडलेली. त्यानंतर रायझिंग ऑफ वॉटर अपवर्ड अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी बिकॉज ऑफ कॅपिलरी इज अप टू ऑन फ्यू डॅश डॅश ओनली. सांगा, फ्यू डॅश डॅश ओनली. तर किती काय येईल बरं? तर सगळ्यांचं त्या ठिकाणी आन्सर आहे सेंटीमीटर्स. करेक्ट ऑप्शन सांगितलं सर्वांनी. काय फक्त आताच पाहिलं ना, बघा, ग्रॅव्हिटी टू फ्यू सेंटीमीटर. वेदांग सदावर्ते उत्तर येईल त्या ठिकाणी फ्यू सेंटीमीटर. तर ऑप्शन आलं बी. मीटर कशात होतं? रूट प्रेशर थिअरी मध्ये. इकडे मात्र काय येईल? सेंटीमीटर. करेक्ट आहे, बी इज द करेक्ट ऑप्शन. कॅपिलरी थिअरी हे पॉइंट क्लिअर केले. सांगा, अकॉर्डिंग टू कॅपिलरी थिअरी अलोन कॉजेस द असेंट ऑफ सॅप इन प्लांट. कशामुळं सांगा? कशामुळं असेंट ऑफ सॅप कशामुळे होतो सांगा? ह्या क्वेश्चनचा आन्सर सांगा प्रीती. आता असेंट ऑफ सॅप कशामुळे होतो? अकॉर्डिंग टू कॅपिलरी थिअरी डॅश डॅश अलोन कॉजेस द असेंट ऑफ सॅप इन प्लांट. तर बघा, आता सांगितलं काय? फिजिकल फोर्सेस अँड डेड सेल्स. लक्षात घ्या, फिजिकल फोर्सेस आणि डेड सेल यांच्यामुळं असेंट ऑफ सॅप होतो. कशामुळे सांगा?
ascent of sap takes place. व्हेरी गुड, सर्वांनी उत्तर बरोबर सांगताय. डी इज द करेक्ट ऑप्शन. पाठ करा, लक्षात ठेवा. आत्ता वाचलेले सांगता येईल, पण नंतर 2 दिवसांनी विचारलं तरी सांगता आलं पाहिजे की कॅपिलरी थेरी मध्ये ascent of sap कशामुळे होतो, तर फिजिकल फोर्सेस आणि डेड सेल्स मुळे होतो. कशामुळे होतो सांगा मित्रांनो, फिजिकल फोर्सेस आणि डेड सेल्स. नाउ द लास्ट वन इज द कोइजन टेन्शन थेरी. लास्ट थेरी कोणती आहे बघा, दोन्ही नाव लक्षात घ्या. कोइजन टेन्शन थेरी किंवा ट्रान्सपिरेशन पूल थेरी. नाव लक्षात घ्या. काय नाव आहे सांगा, कोइजन टेन्शन थेरी किंवा ट्रान्सपिरेशन पूल थेरी. बघा ही कोणी मांडली, डिक्सन आणि जॉलीने. हे तुम्ही ना पाठ करायचं, त्याचा चार्ट करायचा. काय करायचं, 3 कॉलम करायचे. रूट प्रेशर थेरी, कॅपिलॅरिटी थेरी, कोइजन टेन्शन थेरी. कोणी मांडली, कोणी मांडली, कोणी मांडली. स्पेशल फोर्स कोणते, कशामुळं ascent of sap होतो. पहिल्या याच्यात रूट प्रेशर मुळे होतो, दुसऱ्या याच्यात कशामुळे होतो, कॅपिलॅरिटी मुळे होतो, तिसऱ्या याच्यात ट्रान्सपिरेशन मुळे होतो. असे पॉइंट त्या ठिकाणी मांडत चालायचे. त्याने तुमचं लक्षात यायला जास्त सोपं जाईल. आता याला वेळ लागेल, याला तुम्हाला मेहनत करावं लागेल, पण मग ती मेहनत करणारच शेवटी मार्क घेणार आहे. कारण बघून लिहायचा तर काही चान्स नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. सांगा मग कोइजन टेन्शन थेरी कोणी मांडली, डिक्सन आणि जॉलीने. कोइजन टेन्शन थेरी कोणी मांडली, डिक्सन आणि जॉली. इट इज द मोस्ट वाइडली एक्सेप्टेड थेरी. ही सगळ्या तिघांमध्ये पण सर्वात जास्त एक्सेप्टेड थेरी आहे. आणि याच्यामध्ये कोणते प्रिन्सिपल आहे बघा, कोइजन. सांगा, एकाच पदार्थाच्या 2 मॉलिक्यूल मध्ये जे फोर्स आहे त्याला म्हणता कोइजन. काचेचे मॉलिक्यूल आणि पाण्याचे मॉलिक्यूल, 2 वेगवेगळ्या पदार्थाच्या मॉलिक्युल्स मध्ये जे फोर्स आहे ऍडिजन. आणि ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, तर झाडाच्या पानांमधून पाण्याची वाफ स्टोमॅटामधून बाहेर निघून जाते, त्याला म्हणता ट्रान्सपिरेशन. आणि त्यामुळे झाडामध्ये पाण्याची कमतरता तयार होते आणि म्हणून रूट जास्त पाणी ऍब्झॉर्ब करतं, त्याला म्हणता ट्रान्सपिरेशन पूल. कोइजिव्ह फोर्स सांगितलं, ऍडिजिव्ह फोर्स सांगितलं, कंबाईन इफेक्ट मुळे त्या ठिकाणी पाण्याचा फ्लो होतो. आणि मग तिसरा पॉइंट कोणता आहे, ट्रान्सपिरेशन पूल. सांगा कुठून पाणी बाहेर जातं, स्टोमॅटा मधून. स्टोमॅटा म्हणजे काय सांगा, पानाच्या मेनली लोअर साइडला, अप्पर आणि लोअर दोन्ही बाजूला असतात, पण मेनली लोअर साइडला छोटे छोटे पोर्स असतात. आणि त्या पोर्स मधून पाणी बाहेर निघून जातं वाफेच्या स्वरूपात, त्याला म्हणता ट्रान्सपिरेशन पूल. आणि मग सांगा बरं, वाफेच्या स्वरूपात आपण समजा पाणी पिलं आणि खूप घाम येऊन गेला आपल्याला, तर मग आपल्याला पाण्याची इच्छा वाढेल का नाही, वाढणार, वाढेल. आणि पाण्याची इच्छा म्हणजे डीपीडी. काल झालंय बघा. मग धिस वॉटर लॉस इन्क्रीज द डीपीडी. डीपीडी म्हणजे काय मित्रांनो, डीपीडी म्हणजे वॉटर डिमांड. डीपीडी म्हणजे काय सांगा, वॉटर डिमांड इज कॉल्ड एज द डीपीडी. वॉटर डिमांडला काय म्हणता, डीपीडी. धिस वॉटर लॉस इन्क्रीजेस द डीपीडी ऑफ मेसोफिल सेल्स ऑफ लीफ अँड दिस सेल विथड्रॉ द वॉटर अल्टिमेटली फ्रॉम झायलेम अँड झायलेम ऑफ द लीफ. पाणी काय करतं, पानं काय करता, त्यांचं पाणी बाहेर गेलं की त्या झायलेम फ्लोएम मधून पाणी ओढून घेतात. मग झायलेम फ्लोएम अजून पाणी ओढते रूट्स कडून आणि हा फ्लो होतो. आणि साधारण जे ट्रान्सपिरेशन पूल आहे तो बघा, ड्यू टू वॉटर लॉस अ टेन्शन ऑफ अबाउट 20 atmosphere is created in xylem of the leaf. 20 atmosphere एवढं प्रेशर त्या ठिकाणी क्रिएट होतं पाण्याच्या लॉस मुळे. आणि त्या प्रेशरला, त्या टेन्शनला नाव दिलं जातं ट्रान्सपिरेशन पूल. त्या टेन्शनला काय नाव दिलं जातं सांगा, ट्रान्सपिरेशन पूल हे नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. ऍज अ रिझल्ट वॉटर कॉलम, तर ते काही एवढी गरज नाही, ही सगळ्यात जास्त एक्सेप्ट केली गेली थेरी आहे. अँड इट एक्सप्लेन एंटायर प्रोसेस सॅटिस्फॅक्टरीली. म्हणजे ही बऱ्याच प्रमाणात बऱ्याचशा प्रोसेस काय होते समाधानकारकरित्या एक्सप्लेन करते. आता याचे पण काही
लिमिटेशन आहे. या थेअरीनुसार ट्रॅकिड्स आर मोर इफेक्टिव्ह दॅन व्हेसल. व्हॅस्क्युलर बंडलचे पार्ट आहे ट्रॅकिड्स आणि व्हेसल. या थेअरीनुसार ट्रॅकिड्स हे जास्त इफेक्टिव्ह आहे कोणापेक्षा, व्हेसल पेक्षा. पण प्रॅक्टिकली जेव्हा चेक केलं तेव्हा असं लक्षात आलं की व्हेसल्स आर मोर इफिशियंट. काय सांगा, ट्रॅकिड्स पेक्षा व्हेसल्स ह्या जास्त इफिशियंट आहे. असेंट ऑफ सॅप. आता मला सांगा डिसिडियस म्हणजे पानझड, म्हणजे जे पानझड वृक्ष आहे त्यांचे पानं सगळे शेड म्हणजे पडून गेलेले. आता मला सांगा पानं सगळे पडून गेले तर ट्रान्सपिरेशन नाही होणार. ट्रान्सपिरेशन नाही झालं तर ट्रान्सपिरेशन पूल नाही तयार होणार. पण तरी सुद्धा त्या झाडामध्ये पाणी वर येतं पानं नसताना सुद्धा. तर त्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी देता आलं नाही. कोणत्या थेरीच्या बेसवर, ट्रान्सपिरेशन पूल थेरीच्या बेसवर. मग सगळे मिळून तो टोटल विचार केला जाईल. तर बघा बरं, ट्रान्सपिरेशन थेरी वॉज प्रपोज्ड बाय, कुणी मांडली ही थेरी? 2023 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ट्रान्सपिरेशन थेरी वॉज प्रपोज्ड बाय डिक्सन अँड जॉली. सांगा ट्रान्सपिरेशन थेरी कुणी मांडली? तर डिक्सन आणि जॉली यांनी ट्रान्सपिरेशन थेरी मांडली. सर्वांचा ऑप्शन करेक्ट आहे. करेक्ट ऑप्शन इज सी ऑप्शन. नाव बघा बरं, ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल आयन्स. नेक्स्ट पार्ट कोणता आहे? मिनरल प्लेज इम्पॉर्टंट रोल इन डे टू डे लाईफ ऑफ द प्लॅन्ट. नुसतं पाणी नाही तर झाडाला मिनरल सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचे. आणि सांगा बरं, झाडाला जे मिनरल्स आहे ते कुठून भेटणार आहे? तर झाडाला जे मिनरल्स आहे ते जमिनीतूनच भेटणार आहे. आणि मग रूट्स काय करतील? मिनरल ऍब्झॉर्ब करतील आणि सगळीकडे ट्रान्सपोर्ट करतील. अँड ऍब्झॉर्प्शन ऑफ मिनरल इज इंडिपेंडंट ऑफ दॅट ऑफ द वॉटर. Absorbed mineral ions are pulled in upward direction along with xylem sap because of transpiration pull. Minerals वर जायला सुद्धा कोण रिस्पॉन्सिबल आहे? ट्रान्सपिरेशन पूल रिस्पॉन्सिबल आहे. आता बघा, द सेल्स अपटेक मिनरल्स ऍक्टिव्हली. म्हणजे मिनरल्स जे सेल जी आहे ती एनर्जी खर्च करून मिनरल स्वतःकडे घेते. आणि बघा मिनरल्स लाईक फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन, पोटॅशियम कॅन बी रिमोबिलाइज विद इन द पार्ट्स ऑफ द प्लॅन्ट. लक्षात घ्या काय? मिनरल आयन्स लाईक फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन, पोटॅशियम कॅन बी रिमोबिलाइज विद इन द पार्ट्स ऑफ द प्लॅन्ट. आता प्रश्न काय आला की रिमोबिलायझेशन म्हणजे काय? तर समजा आता बघा एखाद्या झाडाचं पान पिकलेलं आहे. आता त्या पिकलेल्या पानात फॉस्फरस आहे, सल्फर आहे, नायट्रोजन आहे, पोटॅशियम आहे, नंतर हे जे मिनरल्स आहे ते हे काय करल? जाताना काय करल? ते जे झाडाचे फांद्या आहे त्या फांद्यांकडे ते पाठवून देईल की आता आमचं तर इथं काही राहणं शक्य नाही आहे, आमचा आता शेवट आलेला आहे तर आम्ही निघून जाणार आहे. एक काम करा, आमच्याकडे जेवढी प्रॉपर्टी आहे, कोणती प्रॉपर्टी? फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन, पोटॅशियम हे तुमच्याकडे राहू द्या, तुम्हाला काम येईल. आणि ते त्यांना झाडाच्या जो न गळणारा पार्ट आहे त्याला देऊन टाकतील आणि मग खाली पडून जातील. तर याला म्हणता रिमोबिलायझेशन. याला काय म्हणतात सांगा? रिमोबिलायझेशन. पण एक सबस्टन्स आहे कॅल्शियम. ऍक्च्युअल काय करतो? कॅल्शियम हा पानांचं स्ट्रक्चर तयार करतो आणि त्यामुळे त्याला परत त्याला रिमोबिलाइज करता येत नाही. त्याला ज्या झाडाच्या फांद्या आहे त्याच्याकडे पाठवता येत नाही. त्यामुळे जे गळणारं पान आहे ते स्वतः बरोबर घेऊन जातं कॅल्शियमला, परत रिटर्न देत नाही झाडाला. आणि त्याला म्हणायचं नॉन रिमोबिलायझेशन. म्हणजे सांगा रिमोबिलाइज होणाऱ्या आयनचे नाव पाठ करा. फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन, पोटॅशियम. आणि जो रिमोबिलाइज होत नाही त्याचं पण नाव पाठ करा, कॅल्शियम. आणि हा मेन आहे जास्त की रिमोबिलाइज नाही होत, तो गळणाऱ्या पानाबरोबर निघून जातो, खाली पडून जातो. आणि याचे वरचे हे पान गळवायला लागली की गळणारे पानं गळायच्या पहिले सगळं फांद्यांकडे पाठवून देतात.
रिमोबलाइज करतात. सम नायट्रोजन ट्रॅव्हल्स ॲज अ इनऑर्गॅनिक आयन whereas much of the nitrogen is carried in the organic form like एवढं काही नाही. Some exchange of material also occurs between xylem and phloem. सांगा बरं आता the mineral element which does not get remobilized in plant is. कोणतं मिनरल एलिमेंट हे रिमोबलाइज होत नाही. The mineral element which does not get remobilized in plant cell. सांगा आत्ताच झालं कोणतं आहे सांगा. हे सगळे रिमोबलाइज होणार आहे तर कॅल्शियम मात्र रिमोबलाइज होत नाही. मग करेक्ट ऑप्शन आलं कॅल्शियम. करेक्ट ऑप्शन कोणतं आलं मित्रांनो. कॅल्शियम इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर येत आहे ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. बघा आता हे झालं पहिले पाण्याचा ट्रान्सपोर्ट बघितला नंतर मिनरलचा ट्रान्सपोर्ट बघितला. आता उरला सुरला ट्रान्सपोर्ट आहे ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. कोणता आहे सांगा मित्रांनो. ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. तर सांगा बरं कोणत्या फॉर्म मध्ये फूड नेहमी ट्रान्सपोर्ट केलं जातं. सुक्रोजच्या फॉर्म मध्ये. सांगा बरं फूड कुठं तयार होतं. झाडांच्या पानांमध्ये. लक्षात घ्या फूड कुठं तयार होतं मित्रांनो. झाडांच्या पानांमध्ये फूड तयार होतं आणि जिथं ते तयार होतं त्याला सोर्स म्हणतात आणि जिथं ते वापरलं जातं ते सिंक आहे. उदाहरणार्थ बघा पानांमध्ये फूड तयार होईल आणि ते फूड फ्लो होऊन कुठं जाईल रूट्स कडे जाईल. तर रूट्स त्याला वापरतील मग रूट्स काय झाले सिंक आणि झाडाचं पान काय झालं सोर्स. तर जिथं फूड तयार होतं त्याला सोर्स म्हणायचं आणि जिथं फूड वापरलं जातं त्याला सिंक म्हणायचं. मग ट्रान्सपोर्ट ऑफ फूड ऑकर्स इन व्हर्टिकल अँड लॅटरल डायरेक्शन. व्हर्टिकल आणि लॅटरल दोन्ही डायरेक्शन मध्ये ट्रान्सपोर्ट ऑफ फूड होतो. व्हर्टिकल आणि लॅटरल. व्हर्टिकल म्हणजे असा आणि लॅटरल म्हणजे असा दोन्ही डायरेक्शन होईल. बघा आता व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन. नेक्स्ट पार्ट कोणता आहे व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन. Food is translocated in downward direction from leaves to stem and roots. That is sink. बघा leaves ला काय नाव दिलं सोर्स आणि स्टेम आणि रूट्स ला काय नाव दिलं सिंक. आणि कसा ट्रान्सपोर्ट होईल पानांपासून खाली 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 रूट्स पर्यंत. तर याला म्हणता व्हर्टिकल किंवा लॉन्जिट्युडिनल ट्रान्सपोर्ट. इट ऑल्सो ऑकर इन अपवर्ड. अपवर्ड पण जाईल वर पण जाऊ शकते. आणि कधी ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ सीड बुलबिल्स अँड कॉर्म्स. हे 11वीला बघितलेला पार्ट आहे बुलबिल्स आणि कॉर्म. सीव ट्यूब्स अँड व्हेसल्स आर यूज फॉर. हे पण महत्वाचा पॉइंट आहे. सीव ट्यूब्स अँड व्हेसल्स आर यूज फॉर लॉन्जिट्युडिनल ऑर व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन. नाऊ लॅटरल. लॅटरल म्हणजे काय तर आता मला सांगा इथं आहे समजा इथं पीथ आहे जे सेंटर असतं ना रूट्सचं त्याला पीथ म्हणतात. आता पुढे इथं आहे इथून पुढे इथं पर्यंत आलं तर हे लॅटरल आहे. हे व्हर्टिकल नाही असं लॅटरल. लॅटरल म्हणजे हॉरिझॉन्टल. थोडक्यात लॅटरल म्हणजे काय हॉरिझॉन्टल. ट्रान्सलोकेशन ऑफ फूड फ्रॉम फ्लोएम टू पीथ इज कॉल्ड रेडियल ट्रान्सलोकेशन. आता मी हे काय घेतलेलं आहे हे लक्षात घ्या. मी असा हा रूटचा सेक्शन घेतलेला आहे. हे रूट्स आहे याचा हा सेक्शन आहे हा मी इथं घेतला आणि मग इथून हे असं इथं येईल फूड व्हर्टिकली नाही हॉरिझॉन्टली. तर ट्रान्सलोकेशन ऑफ फूड फ्रॉम फ्लोएम टू कॉर्टेक्स व्हाया मेडुलरी रेज म्हणजे पॅरेन्कायमा इज कॉल्ड टँजेन्शियल ट्रान्सलोकेशन. ट्रान्सपोर्ट ऑफ फूड थ्रू फ्लोएम. शक्यतो लक्षात घ्या मिनरल आणि वॉटर ट्रान्सपोर्ट करण्याचं काम झायलेम करतात आणि फूड ट्रान्सपोर्ट करण्याचं काम फ्लोएम करते. आणि फ्लोएम मध्ये जो फूडचा ट्रान्सपोर्ट आहे तो कसा आहे मित्रांनो बाय डायरेक्शनल आहे. फ्लोएम मध्ये जो फूडचा ट्रान्सपोर्ट आहे तो कसा आहे तर तो बाय डायरेक्शनल आहे. ट्रान्सपोर्ट ऑफ फूड इन फ्लोएम इज बाय डायरेक्शनल. द फ्लोएम सॅप contain mainly water and food in the form of sucrose. But sugar, amino acid and hormone are also transported by the phloem. Sugar, amino acid
हार्मोन्स यांचं सुद्धा फ्लोएम ट्रान्सपोर्ट करते आणि मेनली वॉटर आणि त्यात मिक्स असणारं फूड, ते पण फूड कोणत्या फॉर्म मध्ये, सुक्रोजच्या फॉर्म मध्ये. बघा आता एक क्वेश्चन दिला आहे, वाचा आणि उत्तर द्या बरं. एक क्वेश्चन दिलेला आहे, वाचायचं आहे आणि करेक्ट उत्तर द्यायचंय. वेदांग सदावर्ती ऑप्शन. बघा काय म्हटलेलं आहे, इन प्लांट द पार्ट वेअर फूड इज सिंथेसाइज इज कॉल्ड सोर्स अँड द पार्ट वेअर यूज इज कॉल्ड सिंक. बरोबर आहे, जिथं फूड तयार होतं त्याला सोर्स म्हणता आणि जिथं फूड वापरलं जातं त्याला सिंक म्हणतात. दुसरं वाक्य बघा बरं, ट्रान्सपोर्ट ऑफ फूड थ्रू फ्लोएम इन प्लांट इज बाय डायरेक्शनल. आताच सांगितलं की फूडचा ट्रान्सपोर्ट हा कसा आहे, बाय डायरेक्शनल आहे, दोन्ही दिशेने होऊ शकतो. ते पण वाक्य बरोबर आहे. चा अर्थ काय झाला, इन द लाईट ऑफ अबव स्टेटमेंट चूज द करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. 2025 ला विचारलं क्वेश्चन आहे, तर काय येईल आन्सर, बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर करेक्ट. दोन्ही स्टेटमेंट 1 आणि 2 करेक्ट आहे. तर भरपूरशा विद्यार्थ्यांनी करेक्ट ऑप्शन सांगितलेले आहे. सिद्धी, प्रीती कांबळे, प्रतीक्षा काळे, ऋतुजा भुजाडे, साई भट, वैष्णवी आहेर या सगळ्यांनी त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन सांगितलेले आहे अँड द करेक्ट ऑप्शन इज ए ऑप्शन. नेक्स्ट आता ट्रान्सपिरेशन. बघा ट्रान्सपिरेशन म्हणजे आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय, की जे पानं असतात झाडांचे त्या पानांच्या लोअर साईडला छोटे छोटे पोर्स असतात, त्यांना म्हणता त्या ठिकाणी काय, तर स्टोमॅटा, आणि त्या स्टोमॅटा मधून पाण्याची वाफ बाहेर जाते त्याला म्हणता ट्रान्सपिरेशन. द लॉस ऑफ वॉटर फ्रॉम एरियल पार्ट ऑफ प्लांट इन द फॉर्म ऑफ व्हेपर इज कॉल्ड ट्रान्सपिरेशन. सांगा बरं, पाण्याची वाफ गेली पाहिजे, वाफेच्या स्वरूपात पाणी बाहेर गेलं पाहिजे, त्याला नाव द्यायचं ट्रान्सपिरेशन. पण एक गट्टेशन नावाचा पण प्रकार आहे बघा. कोणता, गट्टेशन. इन सम शेड लव्हिंग म्हणजे सावलीत येणारे झाडं लाईक फर्न्स, वॉटर इज लॉस्ट इन लिक्विड फॉर्म. डायरेक्ट आहे ना पानांमधून पाण्याची वाफ नाही येत मित्रांनो, पाण्याचे थेंब बाहेर येतात आणि ते जे पोर्स असतात पानांवरती त्याला हायड्याथोड्स म्हणतात, हायड्याथोड्स. आणि त्या हायड्याथोड्स मधून पाण्याची वाफ नाही बाहेर येत, डायरेक्ट पाणीच बाहेर येतं, तर याला म्हणतात गट्टेशन. काय आलं मग, इन सम शेड लव्हिंग प्लांट लाईक फर्न वॉटर इज लॉस्ट इन लिक्विड फॉर्म थ्रू हायड्याथोड इज कॉल्ड गट्टेशन. काय सांगा, इन सम शेड लव्हिंग प्लांट लाईक फर्न्स वॉटर इज लॉस्ट इन लिक्विड फॉर्म थ्रू हायड्याथोड्स इज कॉल्ड गट्टेशन. फर्न हे त्याचं एक्झाम्पल आहे. आणि सांगा, झाडामधून जर पाणी वाफेच्या स्वरूपात गेलं तर त्याला नाव द्यायचं ट्रान्सपिरेशन. त्याचे 3 प्रकार आहे, क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन, स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन, लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन. कोणते कोणते सांगा, क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन, स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन आणि लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन. आता क्युटिन बघा, क्युटिन नावाचा एक मेणासारखा पदार्थ असतो जो कुठं असतो, डिपॉझिटेड ऑन द वॉल्स ऑफ इपिडर्मल सेल. बघा झाडाच्या ज्या सगळ्यात आउटर सेल आहे त्यांना म्हणता इपिडर्मल सेल, तर त्यांच्या ज्या वॉल्स आहे त्या वॉल्स वरती क्युटिन नावाचा एक वॅक्सचा पदार्थ जमा होतो आणि तो जो लेअर झालेला आहे त्या पदार्थामुळे कशावरती, इपिडर्मिस वरती, तर त्याला म्हणता काय नाव द्यायचं, क्युटिकल. बघा लक्षात घ्या की जे झाडाच्या इपिडर्मल सेल आहे, कोणत्या सेल,
इपिडर्मल म्हणजे एकदम आउटर मोस्ट सेल, तर त्यांच्या त्या ठिकाणी त्यांच्या वॉल्स वरती वॅक्स सारखा पदार्थ ज्याचं नाव आहे क्युटिन तो जमा होतो आणि एक लेअर तयार करतो इपिडर्मिसच्या भोवती आणि त्याला म्हणता काय नाव द्यायचं आहे, दॅट इज कॉल्ड क्युटिकल. आणि त्या क्युटिकल मधून ट्रान्सपिरेशन होतं बघा. अबाउट 8 to 10% ऑफ द टोटल ट्रान्सपिरेशन, हे महत्वाचं आहे बघा. 8 to 10% ऑफ द टोटल ट्रान्सपिरेशन ऑकर्स थ्रू क्युटिकल बाय सिंपल डिफ्युजन. 8 ते 10% ट्रान्सपिरेशन म्हणजे पाण्याची वाफ ही क्युटिकल मधून बाहेर जाते आणि देअरफॉर दिस इज कॉल्ड क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन. आणि जेवढं समजा आता बघा ही सेल आहे आणि या सेलच्या भोवती ही इपिडर्मल सेल आहे आणि या सेलच्या भोवती ही इपिडर्मल सेल आहे आणि असा लेअर आहे क्युटिकलचा. तर हा जेवढा जाड असेल तेवढी पाण्याची वाफ कमी बाहेर जाईल म्हणजे ट्रान्सपिरेशन कमी होईल. आणि जर लेअर थिन आहे बघा, ही सेल आहे आणि लेअर बघा आता मी कसं दाखवतोय, थिन लेअर एकदम, तर मग पाण्याची वाफ जास्त जाईल. म्हणजे याचा अर्थ ट्रान्सपिरेशन or rate of transpiration is inversely proportional. Rate of transpiration is inversely proportional to the thickness of the cuticle. Cuticle ची thickness कमी, transpiration जास्त. Cuticle ची thickness जास्त, transpiration कमी. 8 ते 10% transpiration होतं, simple diffusion process ने होतं आणि cuticular transpiration हे त्याचं नाव आहे. बघा आता लेंटिसेल्स आर काय, स्मॉल रेज्ड कंपोनंट ऑन ऑफ लूजली अरेंज कॉम्प्लिमेंट त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी सेल्स अँड सच लेंटिसेल्स इज अ पोरस टिश्यू consisting of cell with a large intercellular space in the periderm of the secondary thickened organ and bark of the woody stem and roots of the dicotyledonous flowering plant. Then lenticels are present on the bark of old stem and pericarp of the woody fruit but are absent in leaves. बघा आता लेंटिसेल हे छोटे छोटे पोर्स असतात. कुठे असतात तर स्टेम वरती असतात, रूट्स वर पण असतात. लक्षात घ्या, रूट्स वर पण असतात. मग ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय कुठं कुठं लेंटिसेल्स असतात. सांगा, दे आर द पोरस टिश्यू, सच्छिद्रता असणाऱ्या या टिश्यू लेंटिसेल है ना. मग त्या ठिकाणी कुठं आहे बघा, पेरिडर्म, इंटरसेल्युलर स्पेसेस इन पेरिडर्म ऑफ द सेकंडरी थिकन ऑर्गन. सेकंडरीली थिकन म्हणजे एकदम जाड जाड झालेले ऑर्गन्स, तिथं बार्क ऑफ द वुडी स्टेम, जे लाकडाचे लाकूड जे वुडी स्टेम त्याच्या फांद्यांवरती. रूट्स ऑफ द डायकॉटी, बघा इथं डायकॉटिलिडोनियस, काय सांगा, डायकॉटिलिडोनियस फ्लॉवरिंग प्लांट. लेंटिसेल्स आर प्रेझेंट इन बार्क ऑफ द ओल्ड स्टेम. ओल्ड स्टेम जे म्हातारं स्टेम आहे त्याच्या फांद्यांमध्ये सुद्धा लेंटिसेल्स आहे. पेरिकार्प म्हणजे बाहेरचं कवरिंग कोणाचं, ऑफ वुडी फ्रुट्स, जे फ्रुट्स आहे त्यांच्या पेरिकार्प मध्ये पण काय असतात तर लेंटिसेल्स आहे. बघ असं असेल, ही फांदी आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे पोर्स असतात, त्यांना लेंटिसेल्स म्हणतात. लेंटिसेल्स आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की लेंटिसेल्स आर ऍबसेंट इन लीव्ज. लेंटिसेल्स कुठे ऍबसेंट आहे, लीव्ज मध्ये. तर आता लेंटिसेल्स मधून जर पाणी बाहेर पडलं तर त्याला म्हणता लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन. आणि साधारण ते किती होतं, ते एकदम कमी बघा, 0.1 ते 1%. 0.1 ते 1% ऑफ द टोटल वॉटर लॉस्ट in the form of water vapor through the lenticels and it is called lenticular transpiration. बघ आता हे झालं लेंटिक्युलर. आता नेक्स्ट कोणतं आहे, स्टोमॅटल. तर बघा इथं हे पान आहे, हे पानाचा वरचा भाग आहे, हा पानाचा खालचा भाग आहे आणि इथं तुम्हाला
पोर्स दिसत आहेत, तर हे स्टोमॅटा आहे. आणि या सेल्स आहे यांना म्हणता मेझोफिल सेल, आणि ह्या ज्या कॉलम सारखे दिसत आहे यांना म्हणता पॅलिसेड. काय नाव द्यायचं आहे? पॅलिसेड. आणि इथं बघा, आता ह्या तुम्हाला दाखवलं होतं ना, बघा ह्या इपिडर्मल सेल आहे एकदम बाहेरचे. मी तुम्हाला म्हटलं ना इपिडर्मल सेल आहे. या कोणत्या सेल आहे? इपिडर्मल. आणि तिथं बघा ह्या असं कवरिंग आहे बघा कोणाच्या भोवती? इपिडर्मल सेलच्या भोवती. आणि ते कवरिंग क्युटिन नावाच्या पदार्थापासून बनलेले आहे आणि त्याला म्हणतात क्युटिकल. त्या कवरिंगला काय म्हणतात? क्युटिकल. पण आता मेन पार्ट आपल्याला हा घ्यायचा आहे. बघा पानाची खालची जी बाजू आहे त्याला 2 पोर्स दिसत आहे आणि त्या 2 पोर्सला स्टोमॅटा म्हणतात. आणि स्टोमॅटा मधून 90 to 93% ट्रान्सपिरेशन होतं. सांगा, स्टोमॅटा मधून 90 to 93% एवढं ट्रान्सपिरेशन स्टोमॅटा मधून होतं मित्रांनो. आता बघा स्टोमॅटा काय, तर स्टोमॅटाचं स्ट्रक्चर या ठिकाणी बघा हे पोर्स आहे, म्हणजे जिथून पाणी बाहेर येतं, जिथून पाणी बाहेर येतं ते पोर त्याला म्हणतात स्टोमा. बघा इथं स्टोमा पोर. नंतर त्याच्या भोवती 2 किडनीच्या आकाराच्या, किंवा बघा इथं किडनीच्या आकाराच्या आहे आणि इथं डंबेल्सच्या आकाराच्या आहे. बघा ह्या असे डंबेल्स आहे, हे असं इकडून एक आणि इकडून एक डंबेल शेप. आणि इकडं कोणतं आहे? किडनी शेप. यांना म्हणता गार्ड सेल. गार्ड सेल 2 प्रकारच्या असतात, एक तर डंबेलच्या आकाराच्या असतात, नाही तर किडनीच्या आकाराच्या असतात. त्यानंतर त्याच्या भोवती परत एक सेलचा लेअर आहे बघा, हा लेअर, याला म्हणता सबसायडरी सेल्स. काय नाही सांगा? सबसायडरी सेल. आणि त्याच्या भोवती मग बाहेरच्या सेल, इपिडर्मल सेल. असं असतं. सांगा, सेंटरला जी जागा आहे, ज्या जागेतून पाण्याची वाफ बाहेर येते त्या मोकळ्या जागेला काय म्हणता मित्रांनो? स्टोमा. त्याच्या भोवती हिरव्या रंगाच्या 2 सेल्स दाखवल्या आहे, ज्या किडनीच्या आकाराच्या किंवा डंबेलच्या आकाराच्या राहू शकतात, त्याला काय म्हणता? गार्ड सेल. त्याच्या भोवती पिंक कलर मध्ये किंवा रेड कलर मध्ये काही सेल्स दाखवले आहेत, त्यांना म्हणता सबसायडरी सेल. आणि त्याच्या भोवती जनरल इपिडर्मल सेल. हे झालं स्ट्रक्चर ऑफ द स्टोमॅटा. आता त्या ठिकाणी बघा या सबसायडरी सेलला ऍक्सेसरी सेल्स पण नाव दिलं जातं. स्टोमॅटा कसे राहू शकतात ते पण सांगितलेलं आहे. बघा आता दे आर किडनी शेप इन डायकॉटिलिडोन्स अँड डंबेल शेप इन ग्रासेस. ग्रासेस म्हणजे मोनोकॉट ग्रासेस. बघा शक्यतो डायकॉट प्लांट्स मध्ये जे हे गार्ड सेल्स तर त्या किडनीच्या आकाराच्या असतात, आणि गवतामध्ये जे गार्ड सेल्स आहे त्या डंबेलच्या आकाराच्या असतात. सायपेरस नावाचं प्लांट आहे ज्यामध्ये दोन्ही प्रकारच्या गार्ड सेल दिसतात. सम गार्ड सेल्स आर किडनी शेप अँड सम गार्ड सेल्स आर डंबेल शेप. इन सायपेरस बोथ किडनी अँड डंबेल शेप गार्ड सेल्स आर प्रेझेंट. गार्ड सेल्स आर लिव्हिंग न्यूक्लिएटेड अँड अनइव्हनली थिक सेल. गार्ड सेल्स ह्या लिव्हिंग आहे, न्यूक्लियस असणारे आहे, आणि अनइव्हनली थिक सेल्स आहे. बघा आता जे इनर वॉल आहे, जे स्टोमाच्या बाजूनी आहे ते थिक असतं. बघा हे लक्षात घ्या मुद्दा. जे गार्ड सेल आहे त्याचं इनर वॉल, म्हणजे आता समजा ही गार्ड सेल मी घेतली, हे अशा 2 असतात बरोबर आहे, तर हे इनर आहे, हे थिक आहे, आणि हे जे लॅटरल आहे, लॅटरल हे थिन आहे आणि हे थिक आहे. बघा इनर वॉल ऑफ द गार्ड सेल हे स्टोमा आहे, is thick and inelastic and lateral wall is thin and elastic. Lateral wall कसा असेल? thin आणि elastic. Guard cell contain few chloroplasts which are capable of poor synthesis. Guard cells have ability to change the size. आणि त्या ठिकाणी लक्षात घ्या की गार्ड सेल्स मध्ये जे त्या ठिकाणी जे गार्ड सेल आहे त्या ठिकाणी ते काय करू शकता? स्टोमॅटाला क्लोज किंवा ओपन करू शकतात.
स्टोमॅटाला काय करू शकता, क्लोज किंवा ओपन त्या ठिकाणी करू शकता. मेजरली दिवसा स्टोमॅटा ओपन असतात आणि रात्रीच्या वेळेस स्टोमॅटा क्लोज आहे. पण काही झाड आहे, जसे एक्झाम्पल आपल्याला काय घेता येईल, त्या ठिकाणी झिरोफायटिक प्लांट आहे. समजा झिरोफायटिक कॅक्टस वगैरे जे झिरोफायटिक प्लांट आहे त्यांचे स्टोमॅटा दिवसा बंद असतात आणि रात्री ओपन होता टू अवॉइड द लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर. बघा आता स्टोमा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं त्या ठिकाणी. नंतर ऍक्सेसरी सेल, त्याच्यात एक महत्वाचा पॉइंट आहे बघा. ऍक्सेसरी सेल मध्ये कोण स्टोअर होतं, दे आर द रिझर्वायर्स ऑफ द के प्लस आयन आणि त्यांना सबसायडरी सेल्स पण म्हणतात. ऍक्सेसरी सेल्स म्हणजे कोणत्या, ह्या सेल्स बघा, ह्या रेड कलर दाखवल्या आहे, ह्या ऍक्सेसरी आहे, त्यांचं दुसरं नाव सबसायडरी सेल. तर बघा पॉइंट्स बघा. गार्ड सेल आहे, 2 आकाराच्या असतात गार्ड सेल, किडनी शेप, डंबेल शेप. त्या ठिकाणी डायकॉट्स मध्ये किडनी शेप असता, ग्रासेस मध्ये डंबेल शेप असता, सायपेरस मध्ये दोन्ही टाईपचे असतात. आणि गार्ड सेल ह्या स्टोमॅटाला क्लोज किंवा ओपन करण्याकरता मदत करतात. त्यानंतर गार्ड सेलचं इनर वॉल हे थिक असतं आणि आउटर वॉल हे थिन असतं. त्यानंतर स्टोमा मध्ये मोकळी जागा आहे, त्यातून पाणी बाहेर पडतं. ऍक्सेसरी सेल आर कॉल्ड रिझर्वायर्स ऑफ द के प्लस आयन अँड दे आर ऑल्सो कॉल्ड सबसायडरी सेल. त्यांना सबसायडरी सेल हे पण नाव दिलं जातं. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे स्टार्च शुगर इंटरकन्व्हर्जन थेरी. आता बघा स्टार्च शुगर इंटरकन्व्हर्जन थेरी काय सांगते. ड्युरिंग डे टाइम, दिवसा बघा काय होतं, एन्झाईम फॉस्फरायलेज नाव महत्वाचं आहे. दिवसा एन्झाईम फॉस्फरायलेज काय करतं, कन्वर्ट द शुगर इन दस बघा कन्वर्ट द स्टार्च टू शुगर. दिवसा त्या ठिकाणी एन्झाईम फॉस्फरायलेज स्टार्चला शुगर मध्ये कन्वर्ट करतं आणि त्यामुळे गार्ड सेलची जी ऑस्मोटिक पोटेन्शियल आहे ती वाढून जाते आणि गार्ड सेल त्या ठिकाणी काय होतं, कॉझिंग द एंट्री ऑफ वॉटर, देअर बाय गार्ड सेल्स आर स्ट्रेच अँड स्टोमा वाइडर. म्हणजे दिवसा लक्षात घ्या गार्ड सेल मध्ये जे स्टार्च आहे ते शुगर मध्ये कन्वर्ट होतं आणि त्यामुळे गार्ड सेलच्या आतलं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, वाढून जातं आणि त्यामुळे बाहेरचं पाणी कुठे येतं, गार्ड सेलच्या आतमध्ये येतं. म्हणजे एंडोऑस्मोसिस होतं आणि गार्ड सेल फुगून जातात आणि त्यामुळे जे स्टोमा आहे म्हणजे आतला मोकळी जागा ती ओपन होऊन जाते. आणि रात्रीच्या वेळेस काय होतं, रिव्हर्स प्रोसेस होतं, परत शुगरचं कन्व्हर्जन स्टार्च मध्ये होतं आणि स्टोमा क्लोज होतं. दिवसा ओपन होईल आणि रात्रीच्या वेळेस क्लोज होईल. आणि कोणतं एन्झाईम सांगा, एन्झाईम फॉस्फरायलेज काय करेल, स्टार्चला शुगर मध्ये कन्वर्ट करेल आणि त्यामुळे गार्ड सेलचं आतलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच ऑस्मोटिक पोटेन्शियल वाढून जाईल, बाहेरचं पाणी गार्ड सेल मध्ये येईल आणि त्यामुळे गार्ड सेल फुगून जातील आणि स्टोमाला किंवा स्टोमॅटाला ओपन करतील. याच्या एक्झॅक्टली विरुद्ध प्रोसेस रात्रीच्या वेळेस होईल आणि गार्ड सेल त्या ठिकाणी स्टोमाला किंवा स्टोमॅटाला क्लोज करतील. तर शेवटचा पार्ट आहे आता जवळपास, थेरी ऑफ प्रोटॉन ट्रान्सपोर्ट. थेरी ऑफ प्रोटॉन ट्रान्सपोर्ट. स्टोमॅटल मूवमेंट ऑकर्स ड्यू टू द प्रोटॉन म्हणजे H प्लस आयन अँड K प्लस आयन ड्युरिंग डे टाइम. बघा या थेरीनुसार स्टार्च इज कन्व्हर्टेड इनटू मॅलिक ऍसिड. दिवसा स्टार्चचं रूपांतर कशात होईल, मॅलिक ऍसिड मध्ये. लक्षात घ्या तिकडे कसं झालं होतं, स्टार्चचं रूपांतर शुगर मध्ये. आता इथं स्टार्च इज कन्व्हर्टेड इनटू मॅलिक ऍसिड. मॅलिक ऍसिड डिसोसिएट होईल आणि मॅलेट आणि प्रोटॉन तयार करेल. मॅलेट आणि प्रोटॉन तयार करेल मित्रांनो. आणि प्रोटॉन म्हणजे H प्लस आयन. बघा स्टार्च इज कन्व्हर्टेड इनटू मॅलिक ऍसिड. मॅलिक ऍसिड ब्रेक टू गिव्ह मॅलेट अँड प्रोटॉन. मॅलेट अँड प्रोटॉन. प्रोटॉन इज ट्रान्सपोर्टेड टू ऍक्सेसरी और सबसायडरी सेल. म्हणजे जे H प्लस आयन आहे ते कुठे जातील सांगा. बघा इथून H प्लस आयन
इथं जातील आणि इकडून के प्लस आयन आतमध्ये येतील. कुठं? गार्ड सेलच्या. म्हणजे गार्ड सेल मधून एच प्लस आयन, गार्ड सेल मधून एच प्लस आयन, गार्ड सेल मधून एच प्लस आयन सबसायडरी सेल मध्ये जातील आणि सबसायडरी मधून के प्लस आयन गार्ड सेल मध्ये येतील. आर आणि गार्ड सेल मध्ये ऑलरेडी सबसायडरी मध्ये ऑलरेडी भरपूर के प्लस आहे. पोटॅशियम मॅलेट इज फॉर्म आणि मग गार्ड सेल मध्ये मॅलेट आणि के प्लस आलेले एकत्र येऊन पोटॅशियम मॅलेट तयार करतील आणि ऑस्मॉटिक पोटेन्शियल वाढवतील आणि एंडोऑस्मोसिस होईल आणि सेल फुगून जाईल. आता ज्या वेळेस के प्लस आयन येतात त्याच्या मागोमाग सीएल मायनस आयन सुद्धा तिथे येत असता. हा पण पॉइंट लक्षात घ्या. ड्युरिंग नाईट टाइम अपटेक ऑफ म्हणजे रात्रीच्या वेळेस ही सगळी प्रोसेस थांबून जाईल आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय होईल तर स्टोमॅटा क्लोज होऊन जाईल आणि दिवसा मात्र स्टोमॅटा ओपन राहील. बघा तर कर्टिस नावाचा सायंटिस्ट आहे, त्याने ट्रान्सपिरेशनला काय नाव दिलेलं आहे? नेसेसरी इव्हिल. म्हणजे टाळल्या न जाणारा राक्षस आहे, त्याला पर्याय नाही, ते होणारच, त्याचा फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. तर त्यामुळे त्याला नाव दिलं नेसेसरी इव्हिल. सांगा आता इथं पॉइंट दिले बघा. क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन किती होतं? 8 ते 10%. लेंटिक्युलर 0.121% आणि स्टोमॅटल 90 to 93%. करेक्ट ऑप्शन आलं सी. करेक्ट ऑप्शन कोणतं आलं? सी. पुन्हा एकदा बघा. क्युटिक्युलर त्या ठिकाणी 8 to 10%. लेंटिक्युलर एकदम कमी 0.1 to 1% आणि स्टोमॅटल सगळ्यात जास्त 90 to 93%. करेक्ट ऑप्शन आलं सी इज द करेक्ट ऑप्शन. आता त्या ठिकाणी जे इपिस्टोमॅटिक बघा, इपिस्टोमॅटिक, हायपोस्टोमॅटिक आणि अँफिस्टोमॅटिक म्हणजे आता काही झाडांचे पाने त्यांच्या फक्त वरच्या बाजूला स्टोमॅटा असतात. लक्षात घ्या, काही झाडांच्या पानांमध्ये स्टोमॅटा कुठं असतं? फक्त वरच्या बाजूला, त्याला म्हणता इपिस्टोमॅटिक. ज्यांच्या मध्ये खालच्या बाजूला पानाच्या स्टोमॅटा असता त्याला म्हणता हायपोस्टोमॅटिक आणि ज्यांच्या दोन्ही बाजूला स्टोमॅटा असता त्यांना म्हणता अँफिस्टोमॅटिक. आता एक विचार करा, कमळाचं फूल बघितलेले तुम्ही, कमळाचे पानं पण बघितलेले, तर कमळाचे पानं असे पाण्याच्या सरफेसवर असतात. कमळाचे पानं हे कुठं असतात? पाण्याच्या सरफेसवर. मग त्यांचा खालचा जो सरफेस आहे तो बुडालेला आहे पाण्यात, मग तिथं स्टोमॅटो काही उपयोगाचे नाही. मग सांगा तिथं स्टोमॅटो कुठं असतील? वरच्या बाजूला, म्हणजे इपिस्टोमॅटिक. कुठं असतील सांगा? इपिस्टोमॅटिक. म्हणजे सांगा हायड्रोफाइट्स म्हणजे जे पाण्यात येणारे झाड आहे त्यांचे स्टोमॅटा इपी असतात. आता जे झिरोफाइट आहे सांगा, त्यांचे जर स्टोमॅटा वरच्या बाजूला असेल पानांच्या तर खूप सारी वाफ निघून जाईल पाण्याची, त्यांचे स्टोमॅटा लपलेले असतात खाली आणि त्यामुळं त्या ठिकाणी हायपोस्टोमॅटिक असतं झिरोफाइट आणि अँफिस्टोमॅटिक असतं मेझोफाइट म्हणजे नॉर्मल झाड जे ते अँफिस्टोमॅटिक. तर करेक्ट ऑप्शन आलं बी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? बी. द फंक्शन ऑफ वॉटर स्टोमॅटा इज. तर कोणतं फंक्शन येईल? ट्रान्सपिरेशन. स्टोमॅटा मधून सांगा पाण्याची वाफ बाहेर निघून जाते, तर त्याचं करेक्ट ऑप्शन येईल ट्रान्सपिरेशन. हे झालं. स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन टेक्स प्लेस ड्युरिंग डे टाइम इन द फॉलोइंग प्लांट. कोणत्या प्लांट मध्ये एक्सेप्ट म्हटलेले, कोणतं प्लांट सोडून बाकी सगळ्यांमध्ये ट्रान्सपिरेशन दिवसा होतं? एकच प्लांट आहे, सांगा बरं कोणतं उत्तर येईल? कोणतं उत्तर येईल सांगा? सगळ्यांमध्ये दिवसा त्या ठिकाणी ट्रान्सपिरेशन होईल, एक प्लांट सोडून. एक प्लांट सोडून बाकी सगळ्यांमध्ये ट्रान्सपिरेशन दिवसा होईल. प्रीती कांबळे,
डी ऑप्शन. तर करेक्ट आहे. सांगा कॅक्टस हे कोणतं प्लांट आहे? झिरोफाईट. कोणतंही सांगा. झिरोफाईट म्हणजे एकदम प्रचंड उन्हात, आणि जर त्याचे स्टोमॅटो दिवसा उघडे राहिले तर पुरं झाड वाळून जाईल, पाणी बाहेर जाऊन त्यामुळे त्याच्यामध्ये दिवसा स्टोमॅटो क्लोज असतात, त्यामुळे दिवसा ट्रान्सपिरेशन होत नाही. रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी ट्रान्सपिरेशन होतं. पूजा जाधव करेक्ट आहे. तर कॅक्टस. सांगा क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन किती होतं? आताच सांगितलेलं आहे 8 ते 10% क्युटिक्युलर होतं, 0.1 to 1% लेंटिक्युलर होतं, आणि 90 to 93% कुठून होतं? स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन. 8 to 10%. लेंटिसेल सांगा कुठे नसतात? विचार सांगितलेले. तर लिव्ज ऑफ ऑल प्लांट. कुठे लेंटिसेल नसतात? तर बघा सगळ्यांमध्ये प्रेझेंट आहे, पण लिव्ज मध्ये नसते, लक्षात ठेवा. लेंटिसेल्स आर इन्स्टेड ऑफ लेंटिसेल स्टोमॅटो आर प्रेझेंट इन लिव्ज. तर ऑप्शन आलं बी, लिव्ज ऑफ ऑल प्लांट. ट्रान्सपिरेशन इन प्लांट ऑकर्स थ्रू फॉलोइंग एक्सेप्ट. सांगा ट्रान्सपिरेशन कुठून कुठून होतं? एक सोडून. तर स्टोमॅटो मधून होतं स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन, क्युटिकल मधून होतं क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन, लेंटिसेल्स मधून होतं लेंटिक्युलर, आणि हायड्याथोड मधून गट्टेशन होतं. डायरेक्टली गट्टेशन होतं, म्हणजे करेक्ट ऑप्शन आलं ए. गट्टेशन म्हणजे डायरेक्ट पाणी बाहेर येईल, पाण्याची वाफ बाहेर येणार नाही. तर कुठून होत नाही? तर हायड्याथोड मधून होत नाही, बाकी सगळ्यांमधून ट्रान्सपिरेशन होतं. हायड्याथोड्स. तर which one of the following is not significant in transpiration? ट्रान्सपिरेशन म्हणजे महत्वाचा मुद्दा नाही. तर इट हॅज नो इफेक्ट ऑन द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द प्लॅन्ट. तर नाही, याचा इफेक्ट असतो प्रोडक्टिव्हिटी वरती प्लॅन्टच्या. तर ऑप्शन ए डी इज द करेक्ट ऑप्शन. ते नाही त्या ठिकाणी. आणि शेवटचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग शो द प्रेझेन्स ऑफ बोथ किडनी अँड डंबेल शेप सेल. सांगा कोणामध्ये? दोघांमध्ये, पण दोन्ही प्रकारच्या गार्ड सेल असतात. सायपेरस मध्ये. सायपेरस कंटेन बोथ द टाइप्स ऑफ सेल, दॅट इज बोथ द टाइप्स ऑफ गार्ड सेल, किडनी शेप अँड डंबेल शेप. तर करेक्ट आन्सर आलं सायपेरस. अशा प्रकारे आपले सर्व क्वेश्चन या चॅप्टरचे कंप्लीट झालेले आहे. तर आता विद्यार्थी सर्व कंटाळलेले, पण मग आपला चॅप्टर पण कंप्लीट करणं गरजेचं होतं. तर आपला चॅप्टर या ठिकाणी कंप्लीट झालं आहे. थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू व्हेरी मच.